नमस्कार, मी शीतल तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। चला तर मग आज पाहूया पुरणाची पोळी। गूळ घालून केलेली ही पुरणाची पोळी साखरेपेक्षा कधीही चांगली। चला तर मग सुरुवात करूया। कुकरच्या भांड्यामध्ये 1 कप हरभऱ्याची म्हणजे चणा डाळ घ्यायची। त्यामध्ये 2 कप पाणी घालायचं। तुम्ही पाणी जास्तही घालू शकता। त्यामध्ये 2 चमचे तेल किंवा त्याऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। नंतर घालायचा थोडासा सोडा तुमच्या मर्जीप्रमाणे घालायचा असेल घालायचा किंवा नाही घातला तरी चालेल। झाकण लावून कुकर गॅसवर ठेवून द्यायचा आणि त्या कुकरच्या स्लो गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। त्यासाठी एका परातीमध्ये आपण घेऊया गव्हाचं पीठ। त्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळद टाकायची आणि 2 चमचे तूप टाकायचं आणि हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं। त्यामुळे पोळ्या आपल्या मऊ आणि लुसलुशीत होतील। थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। पाणी थोडंच घालायचं, एकदाच घालायचं नाही, कारण पीठ सैल होण्याची सुद्धा शक्यता असते। आपल्याला जास्ती सैल नकोय, थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं, जेणेकरून बोटाने दाबल्याने सहज आपल्याला दाबता येईल। तोपर्यंत आपला कुकर शिजलेला असेल। कुकर उघडायचा, बघायचं डाळ शिजले की नाही। ही बघा, आपली डाळ खूप छान शिजली आहे। यामधील जो एक्स्ट्रा पाणी आहे म्हणजेच जो कट आहे ना, तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा। त्या कटाची आपण आमटी बनवून घेऊया। आधी पुरणाच्या पोळीसाठी गॅसवर हरभऱ्याची डाळ जी काढलेली होती ना, ती परत त्या कुकरच्या भांड्यामध्ये टाकायची। ही बघा, अशी सगळी डाळ त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि गॅस चालू करून गॅसवर तो कुकर ठेवायचा आणि असं मधलं पाणी आटेपर्यंत हलवून घ्यायचं। एकदा की पहिलंचं पाणी आटलं की त्यामध्ये 1 कप चिरलेला गूळ घालायचा। हा ऑर्गॅनिक गूळ आहे। गूळ घालून सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे असं गूळ वितळल्यामुळे मिश्रणसुद्धा पातळ होऊ शकतं, पण हे मिश्रण थोड्या वेळ गॅसवर ठेवलं ना, म्हणजे 5-10 मिनिट शिजवलं की हे एकदम आपोआप आटून जातं। हे असं मिश्रण घट्टसर झालं की त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचा। तूप घातलं की नंतर सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं। हे असं पातेलं सोडायला लागलं की त्यामध्ये घालायचा थोडासा विलायची पूड। सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून घ्यायचा आणि याला बाजूला करून घ्यायचं। एकीकडे एक भांडं घ्यायचं, त्याच्यावर पुरणाची जाळी ठेवायची आणि हे पुरणाचं मिश्रण त्या जाळीवर काढून घ्यायचं आणि सगळं पळीच्या मदतीने पुरणाच्या जाळीतून वाटून घ्यायचं। हे पहा कसं वाटते मी। सगळं पुरण वाटून घ्यायचं। सगळं पुरण वाटून झालं की एका भांड्यामध्ये थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं। गॅस चालू करून त्यावर तवा ठेवायचा आणि थंड झालेलं पुरण, मळलेली कणिक आणि कोरडं पीठ घ्यायचं आणि मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करायचे। ते गोळे अशा हातावर गोल गोल करून एका मुठीमध्ये किती पीठ बसतं तेवढंच घ्यायचं, जास्ती नाही घ्यायचं। असं पिठाचा उंडा बनवायचा, त्यामध्ये हे पुरण भरायचं। जास्तीही भरायचं नाही आणि कमी पण भरायचं नाही। असं चारी बाजूने गोल गोल फिरवत पुरण आतल्या बाजूने दाबत उंडा वळून घ्यायचा। हा असा मस्त उंडा वळून घ्यायचा। इथे मी एकच दाखवले,
आणि सर्व उंडे मळून घ्यायचे. असे सर्व उंडे करून ठेवायचे. किचनच्या ओट्यावर थोडं कोरडं पीठ टाकायचं. त्यावर बटर पेपर टाकायचा. बटर पेपर नसला तरी न्यूजपेपर जरी टाकला ना तरी चालतो. त्याच्यावर सुती कापड आथरायचं. असं सुती कापड आणि बटर पेपर टाकला की पोळ्या पटापट होतात. पेपर आणि तो कपडा गोल 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 फिरतो आणि पोळ्या छान होतात. असं दोन्ही बाजूने दाबून पोळी छान लाटून घ्यायची. चारी बाजूने अशी पोळी गोल गोल गरगरीत छान लाटून घ्यायची. थोडंसं पीठ लावायचं. अलटी पलटी मारून दोन्ही बाजूने लाटायचे. एका बाजूने पोळी लाटली तर ती छान भाजणार नाही, जाडसर होईल. दोन्ही बाजूने पोळी छान लाटायची म्हणजे दोन्ही बाजूने पातळ होईल. ही बघा कशी अलटी पलटी करून लाटते. तवा गरम झालेला आहे. त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि लाटलेली पोळी टाकायची. थोडासा गॅस बारीक करून घ्यायचा. मीडियम हीटवरच ठेवायचा गॅस. असे चारी बाजूने बबल्स यायला लागले की पोळी पलटी मारायची. ही बघा छान भाजलेली आहे. खालच्या बाजूने कशी फुगली आहे टम्म पोळी. गॅस थोडासा मोठा करून घ्यायचा आणि थोडंसं तेल लावायचं. कारण आपण अगोदर तव्यावर टाकलं होतं त्यामुळे जास्त तेल लावायची गरज नाही. पोळी पलटी मारायची आणि दुसऱ्या बाजूनेही तेल लावून घ्यायचं. अलटी पलटी करून छान दोन्ही बाजूनी खमंग खुसखुशीत अशी पोळी भाजायची. अशी फोल्ड करायची. दोन्ही बाजूने भाजून असे दुरडीमध्ये काढून घ्यायची. याच पद्धतीनं आपल्या सर्व पोळ्या करून घेतात. जो मी माप सांगितलंय ना त्यामध्ये 7 पोळ्या व्यवस्थित होतात. तर कशी वाटली पुरणाची पोळी? सोपी असेल, छान वाटली तर नक्की करून पहा. आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. बाय बाय.